हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो स्पेशल टॉपिक असणार आहे, कारण आपण या सेशन मध्ये महाराष्ट्रातले जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा जिल्हा पाहणार आहे. ठीक आहे. तर आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे की महाराष्ट्रातले जिल्हे आणि त्याची जी संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आहे ती आपण या सिरीज मध्ये घेतो, जेणेकरून आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची सगळी माहिती झाली पाहिजे. ठीक आहे. तर या सिरीज मध्ये आता आपला जो पुढचा जिल्हा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ओके. आणि तो जिल्हा आहे भंडारा जिल्हा. ठीक आहे. आता हा जो भंडारा जिल्हा आहे, हा भंडारा जिल्हा तुम्हाला विदर्भामध्ये, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये हा जिल्हा तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. हा जो महाराष्ट्राचा नकाशा आहे, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये असा जर आपण विचार केला तर हा पश्चिमेकडून अगदी महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला जिल्हा आहे. ठीक आहे. बरेच लोक या भंडारा जिल्ह्याला भाताचा जिल्हा किंवा धानाचा जिल्हा म्हणून ओळखतात किंवा तलावांचा जिल्हा म्हणूनही ओळखत असतात. ठीक आहे. तुमच्यापैकी बरेचसे लोक हे या भंडारा जिल्ह्याशी संबंधित असेल, नाही का? तर आज या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण या सेशन मध्ये घेणार आहे. तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा. आपण या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एमपीएससीच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळते, तसेच आपल्या सेशनची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळते. आपल्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर @वैभव राऊत _टेक्स्टबुक किंवा याला स्कॅन करून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो भंडारा जिल्हा आहे, हा भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहे. या भंडारा जिल्ह्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणापेक्षा इकडचं पश्चिमेकडचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. ठीक आहे. इकडे पाऊस जो आहे तो हमखास पडतो. इथली जी मृदा आहे ती लालसर रंगाची आहे. ठीक आहे. या ठिकाणी सर्वात जास्त भाताचं उत्पादन घेतलं जातं. तसेच इथे कुठल्या कुठल्या नद्या वाहतात ते सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. पहा, भंडारा जिल्हा जो आहे, हा भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. मुख्यालय भंडारा या ठिकाणी आहे. जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलं जातं. जर तुम्ही ग्रुप सी ची तयारी करत असाल तरी तुम्हाला हे क्षेत्रफळ विचारलं जातं. जर आणि तुम्ही परीक्षेची तयारी करत जरी नसला तरी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून हे माहित असलं पाहिजे की याची जी क्षेत्रफळ आहे ते 3717 किलोमीटर आहे आणि त्याची लोकसंख्या जी आहे ती 2011 नुसार 12,334 इतकी लोकसंख्या आहे, ज्यामध्ये पुरुष हे 6,05,520 आहे आणि महिला ज्या आहेत त्या 5,94,814 आहे. ठीक आहे. 2011 मध्ये 19.48% लोक हे शहरी भागामध्ये राहतात आणि भंडारा ही एक इकॉनॉमी आहे. भंडारा या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात वन संसाधने पाहायला मिळतात. सागाचे भरपूर मोठे झाडं आणि भरपूर प्रमाणामध्ये झाडं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. भंडारा जिल्हा जो आहे तिथून झाडीपट्टीचा जो एरिया आहे तो सुरू होतो. त्यामुळे इकडचं जे कल्चर आहे ते कल्चर सुद्धा इतर जिल्ह्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. भंडारा तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तुमसर हा जो एक तहसील आहे, हा तुमसर तहसील तिथे तांदळाच्या बाजारपेठेसाठी ओळखला जातो. तुम्हाला या ठिकाणी जनरली जय श्रीराम म्हणजे श्रीराम नावाची जी जात आहे तांदळाची ती जात, किंवा मग तुम्हाला HMT जो तांदूळ आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. कालीमुछ, किनोर हे जे तांदूळ आहे हे तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. भंडारा जिल्ह्याला आपण ब्रास सिटी म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. भंडारा येथे अंबागड किल्ला, ब्राह्मी, चिंचवड आणि दिघोरी सारखी अनेक महत्वाची पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतात. आता याचा विस्तार जो आहे तो कुठपर्यंत आहे बघा. भंडारा जिल्ह्याचा दक्षिणेला गडचिरोली जिल्हा आहे आणि चंद्रपूर जिल्हा आहे. पश्चिमेला नागपूर हे महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे. उत्तरेला बालाघाट, बालाघाट कुठे आहे? मध्य प्रदेशचा भाग आहे. तर हा मध्य प्रदेशचा भाग याला लागलेला आहे. पूर्वेला दुर्ग हा छत्तीसगड मधला जो भाग आहे तो छत्तीसगड मधला भाग लागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोन राज्यांची सीमा याला लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि साकोली हे जिल्ह्याचे 3 महत्वाचे तालुके होते. त्यातला गोंदिया जिल्हा जो आहे तो गोंदिया आता भंडाऱ्यापासून वेगळा निघाला आणि गोंदिया स्वतःमध्ये एक नवीन जिल्हा आहे. ठीक आहे. तर आपल्या सगळ्या परीक्षांमध्ये ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. ओके. आता इथली लोकसंख्या किती आहे? तर 12,334 आहे आणि दर 1000 पुरुषांमागे 979 इतकं स्त्रियांचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, जे समाधानकारक आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी 900च्या खाली गेलेलं आहे. ठीक आहे. तर स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा तेवढं तरी कमीत कमी असलं पाहिजे. ते विकसित राष्ट्राची ओळख आहे. बरं, मग आता तुम्ही भंडाऱ्यात एखाद्या वेळेस गेले, ठीक आहे, तर तुम्हाला तिथे कुठली भाषा बोलल्या जाईल? तर तिथे तुम्हाला मराठी शिवाय हिंदी, गोंडी, पोवारी ही तिकडे राहणारे लोक आहेत. उर्दू, सिंधी, गुजराती, ओडिया, तेलुगू, कोस्ती, कलारी
इत्यादी भाषा ज्या आहेत त्या भंडारामध्ये बोलल्या जातात. म्हणजे भंडारा जो आहे तो एक डायव्हर्स डिस्ट्रिक्ट आहे, जिथे सगळ्या प्रकारची लोक तुम्हाला पाहायला मिळतील. इथल्या लोकांचं जे मुख्य अन्न आहे ते भात आहे. म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे होतो नागपूरकडे, तर एक म्हण होती, म्हणजे विनोदाने म्हटलं जायचं की भंडारा जिल्हा आणि भातावर भिडला, असं म्हटलं जायचं. तर इथे भात हा जो प्रकार आहे तो त्यांचं मुख्य अन्न आहे. जेवणात भाकरी, पोळी, लाखोळीचं वरण आणि भाजी असते. जवसाचं तेल जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरलं जाते. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, म्हणून इथे शिंगाडा नावाचा जो प्रकार आहे खाण्याचा, तो तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतो, कारण शिंगाडे जे आहे ते तलावामध्ये घेतले जातात. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी परीक्षेची तयारी करत असाल, एमपीएससीतून होणाऱ्या सगळ्या परीक्षांची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की तुम्ही घर बसल्या 350 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस तुम्ही या ठिकाणी अटेंड करू शकता. 500 पेक्षा जास्त टेस्ट तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. यासाठी तुम्हाला घरातून कुठेही जायची गरज असणार नाही. तुम्ही घर बसल्या ह्या गोष्टी करू शकता. तुम्ही 300 पेक्षा जास्त नोट्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. तसेच 35 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. आता जी 2024 ची ऍड आलेली आहे परीक्षांची, त्या परीक्षांची परिपूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून आपण करून घेणार आहे. आता बघा, जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करतायत, तर त्यांच्यासाठी फी किती आहे, तर फक्त 3184 रुपये. सोबत तुम्हाला 18 महिन्याचा क्लास या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे 12,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन सेल असल्यामुळे तुम्हाला फक्त 3184 रुपयांमध्ये मिळत आहे. तुम्ही या सेलचा फायदा घ्या आणि फक्त 3184 रुपयांमध्ये घर बसल्या तुम्हाला अभ्यास करता येणार आहे आणि तुम्ही अधिकारी बनू शकणार आहे. आम्ही या कोर्समध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थी अधिकारी झालेले आहे. तोच पॅटर्न आपण या परीक्षेमध्ये सुद्धा शिकवणार आहे. मग या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर कसं करायचं, तर आपला हा जो क्लास आहे त्याचा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, तिथे मोर असं लिहिलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये. त्या मोरवर क्लिक करायचं. तिथे तुम्हाला ही जी बॅच आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याची लिंक मिळेल. ती लिंक मिळाली की तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ही बॅच जॉईन करू शकता. दुसरं, जे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी करताय फाउंडेशन कोर्स 2024, त्यांच्यासाठी आम्ही ही स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. याची फी 25,999 आहे. त्याचं कारण असं आहे की या बॅच मध्ये तुम्हाला मिळत आहे मेंटॉर. ठीक आहे. मेंटॉर म्हणजे जो तुमच्यावर लक्ष ठेवेल. ठीक आहे. आणि तो मेंटॉर स्वतः ऑफिसर असेल, ज्याने एमपीएससीतून परीक्षा दिली आणि ती क्रॅक केली. तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एक प्रॉपर प्लॅनिंग तयार करून देईल. तुमचा अभ्यास होत आहे की नाही ते सांगेल आणि तुम्हाला मोटिवेट ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्याची फीस जी आहे ती जास्त आहे. तसेच तुम्हाला ही बॅच जॉईन केली तर सगळे जे एमपीएससीची तयारी करण्यासाठी लागणारे बुक्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. म्हणून याची फीस जी आहे ती थोडी जास्त आहे. पण इथेही तुम्हाला 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळत आहे. आणि ही जर बॅच तुम्हाला एनरोल करायची असेल तर याच्यासाठी कोड वापरायला विसरू नका, वैभव आर. ठीक आहे. हा कोड वापरा. आणि या बॅचला एनरोल करायचं असेल, ठीक आहे, आपण लाखो रुपये फी भरतो, पुण्यासारख्या ठिकाणी जातो. ठीक आहे. पुन्हा लाखो रुपये खर्च करतो, त्यापेक्षा केवळ एवढ्या पैशामध्ये तुम्हाला मेंटॉर पण मिळणार आहे, प्रॉपर तुम्हाला डिरेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जायचं, एमपीएससी फाउंडेशन असं लिहिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि या बॅचला एनरोल करायचं. ठीक आहे. आता बघा, ग्रँड फिनाले सेल आहे आपला हा. तुम्हाला या ठिकाणी मॅक्सिमम कॅशबॅक मिळणार आहे. जर तुम्ही आता याला ऍडमिशन घेतली तर बघा, ही वेदिका नावाची मुलगी आहे, हिला 100% कॅशबॅक मिळाला आहे. म्हणजे जेवढीची तिने एनरोलमेंट केली तेवढी तिला परत मिळालेली आहे. शुभमला सुद्धा, हा गोरखपूरचा आहे, याला सुद्धा 100% कॅशबॅक जो आहे तो मिळालेला आहे. आशिषला 100% मिळालेला आहे. आता पुढचा जो नंबर आहे तो तुमचा आहे. तुम्ही जर ही बॅच जी आहे त्याला ऍडमिशन केली तर तुम्हाला 100% कोणता ना कोणता कॅशबॅक जो आहे तो 100% मिळणार आहे. म्हणजे अतिशय कमी फीज मध्ये तुमची ऍडमिशन होणार आहे. आलं का लक्षात. त्यानंतर ग्रँड फिनाले सेल जो आहे तो मॅक्झिमम कॅशबॅक विनर बघा, वेदिका नोएडा ज्युडिशियरी फाउंडेशन बॅचची ही विद्यार्थिनी आहे. आणि बाकीचे नावं जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पण असू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे उशीर करू नका आणि फटाफट एनरोल करा. बघा, भंडारा जिल्ह्याकडे वळूया. बघा, हा जिल्हा आयुध निर्माणी मंडळाच्या ऑर्डनन्स फॅक्टरी साठी ओळखला जातो. तुम्हाला इथे ऑर्डनन्स फॅक्टरी पाहायला मिळते, जी जवाहर नगर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. कुठे? जवाहर नगर. इथे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो. या ठिकाणी तुम्हाला ही जी फॅक्टरी आहे ती पाहायला मिळते. त्यानंतर हे जे भंडारा आहे, हे भंडारा अशोक लेलँड आणि हिंदुजा ग्रुप या कंपनीची भंडाराजवळ गाडेगाव येथे उत्पादन सुविधा आहे. या ठिकाणी याचं प्रोडक्शन केलं जातं. त्यानंतर सनफ्लॅग नावाची जी कंपनी आहे
ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच शिवमंगलम इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुद्धा तुम्हाला भंडारामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी MIDC आहे आणि या MIDC मध्ये ह्या कंपन्या तुम्हाला दिसतात. त्यानंतर भंडारा जे आहे, आता ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी, जसं की इथे भंडाराला जिल्हा परिषद आहे, कारण हा ग्रामीण भागामध्ये येतो. मुंबईला जिल्हा परिषद नाही आहे, कारण तो शहरी भागामध्ये येतो. भंडाऱ्याचे जे पालकमंत्री आहे ते विजयकुमार गावित आहे, कॅबिनेट मंत्री आहे. एक नियम आहे की जी व्यक्ती ज्या जिल्ह्याची आहे त्याचं पालकमंत्रीपद त्याला मिळत नसते, म्हणून आता हे नंदुरबारचे आहे, यांना भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. आता इथली जी जिल्हा परिषद आहे त्याचे अध्यक्ष आहे राजेश डोंगरे. इथले जे जिल्हाधिकारी आहे ते आहे श्री संदीप कदम, IAS आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे ते आहे रवींद्र जगताप, ते पण IAS आहेत. इथले जे खासदार आहे ते आहे सुनील बाबाराव मेंढे. ठीक आहे, भंडारा गोंदिया हा असा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणचे ते खासदार आहे. इथली जी लोकसंख्येची घनता आहे तर एका किलोमीटर मध्ये 320 लोक राहतात. ठीक आहे, म्हणजे खूप जास्त घनता नाहीये, थोडासा विरळ प्रदेश आहे. तसेच शहरी भागामध्ये 19.48% लोक भंडाऱ्यामध्ये राहतात. ठीक आहे, आणि वार्षिक पर्जन्यमान बघा सरासरीपेक्षा जास्त आहे, म्हणजे 1327 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडतो है ना. सरासरी ऍव्हरेज पाऊस जो आहे तो 1000 मिलीमीटर पकडला जातो. 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त जर पाऊस पडत असेल तर तिकडे घनदाट अरण्य असतात. भंडारामध्ये तुम्हाला घनदाट जंगल पाहायला मिळतात. अनेक महत्वाचे प्रोजेक्ट जे आहे ते भंडारामध्ये आहे. ओके, चला आता ही नदी तुम्ही बघितली का? ह्या नदीचं विस्तीर्ण पात्र तुम्हाला दिसत असेल बघा. तर ही आहे महाराष्ट्रातली सर्वात वायडेस्ट रिव्हर, म्हणजे रुंद नदी जिचं पात्र फार मोठं आहे, आणि या नदीचं नाव आहे वैनगंगा. काय नाव आहे? वैनगंगा. मग ही वैनगंगा नदी कुठून उगम पावते? तर वैनगंगा ही जी नदी आहे ती मध्य प्रदेश मधून उगम पावते आणि महाराष्ट्रामधून ती प्रवास करते आणि तिकडे जाऊन गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे, कुठल्या नदीला? गोदावरीला. तर ही वायडेस्ट रिव्हर आहे. याच्यावर गोसे खुर्द नावाचा एक नवीन डॅम बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि ही या भागातली अतिशय महत्वाची रिव्हर आहे जी जलसिंचनाच्या कामामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका प्ले करते. आता इथे जर तुम्ही हे चित्र बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की याला चारही बाजूनी वेढला गेलेला आहे, म्हणजे हा काय आहे? हा तलाव आहे. ठीक आहे, मग भंडारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये इथे तलाव आहे. तलाव का बरं आहे? कारण इथे ज्या प्रकारची जमीन आहे तिथे धानाचं उत्पादन होतं आणि धानाला खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी लागतं. मग पाण्याची सोय त्या काळात करून ठेवण्यात आली. तिथल्या राजांनी हा कन्सेप्ट काढला, याला मालगुजारी तलाव असं म्हटलं जातं. तर असेच छोटे मोठे तलाव तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये इथे पाहायला मिळतात, त्यातून धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ठीक आहे, आता इथे कुठल्या रिलिजनचे लोक राहतात? तर बघा, या ठिकाणी एकूण लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या आहे 83.9%, मुस्लिमांची 2.5%, ख्रिश्चनांची 0.16%, शीख 0.06%, बुद्धिस्ट 12.7%, जैन 0.08%. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जे मेन रिलिजन आहे ते आहे हिंदू आणि बुद्धिस्ट, सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आता या भंडारा जिल्ह्यामध्ये कुठले कुठले तालुके आहे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये 7 तालुके आहेत. एक आहे भंडारा, दुसरा साकोली, तिसरा तुमसर, चौथा पवनी, पाचवा मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर. ठीक आहे, आता भंडारा जिल्ह्याचा इतिहास काय आहे? तर याचा प्राचीन इतिहास विशेषतः ज्ञात नाहीये, पण गवळी लोकांचं इथे राज्य होतं असं म्हटलं जातं. इसवी सनाच्या 7व्या शतकापासून येथे काही भागांवर राजपूत जे राजे आहेत त्यांचंही राज्य होतं असं म्हटलं जातं. त्यांची राजधानी नागपूर जिल्ह्यातील नगरधन या ठिकाणी होती असं म्हटलं जातं. ठीक आहे, नगरधन जे आता नंदीवर्धन या नावाने ओळखलं जायचं प्राचीन काळामध्ये. ठीक आहे, तसेच रतनपूर या ठिकाणी जो शिलालेख सापडला त्यावरून आपल्याला ही जी माहिती आहे ती माहिती मिळत असते. आता इथे तलाव मोठ्या प्रमाणात आहे, 13,758 लहान आणि मध्यम आकाराचे तलाव हे इथे पाहायला मिळतात. तसेच 580 मोठे तलाव पाहायला मिळतात, कारण इकडे उत्पन्न घेण्यासाठी पाण्याची गरज असते, म्हणून इथे मोठ्या प्रमाणात तलाव आहे. म्हणून महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा असं भंडारा जिल्ह्याला म्हटलं जातं. ठीक आहे, येस. चला, इथे 2 प्रकारचे तलाव आहे. पहिला प्रकार म्हणजे डोंगराळ प्रदेशात असलेला गायखुरी. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो अर्धचंद्राकार खोलगट भागातला तलाव. ठीक आहे, तर 2 प्रकारचे तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे व्यवसाय कोणते कोणते आहे? तर मुख्य व्यवसाय ऑफकोर्स ऍग्रिकल्चर आहे. भंडाऱ्यामध्ये मॅक्सिमम लोक शेती करतात. जंगलापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील अर्थव्यवस्था आहे. तसेच भंडारा हा लोह खनिजासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. याच्यावरही तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो.
त्यानंतर इथे जी प्रमुख पिकं आहे ती आहे तांदूळ, हा मुद्दा लक्षात ठेवा. इथे तांदळाची चिनोर जी सुगंधित आहे, दुभराज, काळी कमोद या सुवासिक जाती ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत आणि सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकवणारा जिल्हा म्हणून भंडारा फेमस आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणते कोणती धरणं पाहायला मिळतात तर बावनथडी परीक्षेत विचारला जाईल, चुलबंद परीक्षेत विचारला जाईल, कन्हान, बाग, गोसे धरण, कवलेवडा धरण ही धरणं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामुळे शेताला पाणी पुरवलं जातं. वनस्पती कुठल्या आहेत तर हे उष्ण कटिबंधीय प्रकार येतो. उष्ण कटिबंधीय असेल तर साग मोठ्या प्रमाणात आढळणार आहे आपल्याला. ठीक आहे. मग येथे हा साग हा जो वृक्ष आहे तो आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. एकूण 5% क्षेत्र जे आहे हे या साग नावाच्या वृक्षाने व्यापलेलं आहे. मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतो. उन्हाळ्यात सगळे पानझड होते, पुन्हा पावसाळ्यात इथे पानं इथल्या झाडाला तुम्हाला दिसतात. साग, हालडा, चिंचा, शिसव, हुआ, धावडा, तेंडू, आवळा. ठीक आहे. तर हे जे पीक वृक्ष आहे हे तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. येस. भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाघ पाहायला मिळतात तिथल्या अभयारण्यामध्ये. ठीक आहे. तर ही सगळी माहिती जी आहे ती भंडारा जिल्ह्याच्या संदर्भातली माहिती होती, जी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये कव्हर केली. जिल्ह्याच्या सिरीजमध्ये पुढचा जिल्हा घेऊन लवकरच भेटूया. पण तुर्तास एवढी माहिती तुम्ही नक्की करून ठेवा, परीक्षेमध्ये नक्की विचारला जाईल. ओके. चला, थँक्यू.